आज मी आणि एक रेडिओलॉजिस्ट आम्ही दोघंजण म्हणजे आम्ही डिस्कशन करत होतो. मला थोडंसं बॅकमध्ये राईट साईडला पेन होतं आणि म्हणजे आय वॉजंट शुअर की कशामुळे आहे ते पेन. मग मी नेफ्रोलॉजिस्टला भेटलो. तो नेफ्रोलॉजिस्ट म्हटला की ठीक आहे तू हे करून घे अल्ट्रासाऊंड. मग रेडिओलॉजिस्टकडे गेलो आणि अल्ट्रासाऊंड वगैरे करत होतो. किडनीमध्ये काही सापडलं नाही आणि मग मग तेच आम्ही डिस्कस करत होतो की सिम्प्टम कशामुळे असेल. आता मी 10-15 वर्ष मेडिसिन वाचलेलं आहे, ठीक आहे. आणि रेडिओलॉजिस्ट तो म्हणजे इमॅजिन करा, जे टॉपमधले असतात ना डॉक्टर्स, त्याच्यापैकी एक असतात ते लोकं. आणि आम्ही डिस्कस करत होतो की काय असेल हे? कशामुळे होत असेल? किडनीमध्ये स्टोन तर नाही आहे, पण मग पेन सिम्प्टम कशामुळे होत आहे? एकदम माईल्ड असं आणि डेली आय कॅन फील इट. आणि मग गेसवर्क. आता काय करणार दुसरं? आता आम्ही म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी सांगतो मी याचं, की एवढं काही गोष्टी म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन इट्स नॉट ईझी टू डायग्नोज. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की "अरे नाही, मेडिकल सायन्स एकदम भयानक जबरदस्त एकदम ॲडव्हान्स्ड आहे सध्या आणि सगळं फटाफट." पण ते इट्स नॉट लाईक दॅट. ह्युमन बॉडी जी आहे ना इव्हॉल्व किती इन 100 बिलियन इयर्स लागले असेल इव्हॉल्व व्हायला आणि आपलं मेडिकल सायन्स मे बी 100 ॲट द मॅक्स 200 इयर्स ओल्ड असेल. तर ते कसं काय सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार?